संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिका सज्ज. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिका सज्ज झाली आहे. सांगली महापालिका प्रशासनाने मागील महापुराचा अनुभव लक्षात घेता आपल्या तयारीला वेग दिला आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांची व्यापक बैठक घेऊन त्यांच्याकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिका प्रशासन कशाप्रकारे सज्ज आहे याची माहिती सगळ्यांना देण्यात आली. यामध्ये पूरपट्ट्यातील लोकांचे स्थलांतर, निवारा शेड यासह पूरग्रस्तांना लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा कशा प्रकारे दिल्या जाणार आहेत याचा संपूर्ण आराखडा यावेळी बैठकीत सादर करण्यात आला आहे. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याचे प्रकाशन सुद्धा यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आपत्तीसाठी महापालिका प्रशासन, बोटी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा यासह अग्निशमन विभाग तसेच तात्पुरता निवारा यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण केल्याची माहिती महापौर धीरज सूर्यवंशी आणि महापालिका आयुक्त संगीता महापात्रे यांनी दिली आहे. आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये जीबी हॉलमध्ये आयुक्त मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी, पदाधिकारी, नगरसेवक, सर्व NGOज आणि महापालिकेचे अधिकारी सर्वांनी मिळून महापूर जो आपला सांगलीमध्ये आपत्ती जी मोठ्या प्रमाणात येते त्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली आणि त्या महापुराच्या संदर्भात काय महापूर जर सांगलीत आलाच तर आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील त्या सगळ्यांसाठी आम्ही सज्ज आहोत. महापौर सर्वप्रथम आमची इच्छा आहे की गणरायाच्या चरणी की सांगली मिरज कुपवाड शहराला महापूरच यायला नको आणि जर आपत्ती म्हणून तो आलाच तर आम्ही सर्वजण सर्व गोष्टींसहित आम्ही सज्ज आहोत. काही गोष्टी महापूर येण्याच्या अगोदर कराव्या लागतात आणि काही गोष्टी महापूर गेल्यावर कराव्या लागतात स्वच्छतेच्या, आरोग्याच्या दृष्टीनं. त्या सर्वाचा आराखडा, त्या सर्वाचं एक पुस्तिका आम्ही तयार केलेली आहे महानगरपालिकेत. त्याचं अनावरण आणि ॲप जे आपलं आपत्ती ॲप आहे ते सुद्धा आम्ही लॉन्च केलेलंच आहे ऑलरेडी आधीच. तर महापूर आलाच तर आम्ही सर्वजण महापुराला दोन हात करण्यासाठी सर्वजण सज्ज आहोत. नागरिकांनी काळजी करू नये, प्रशासनाला सहकार्य करावं. ज्या भागात महापुराच्या संदर्भात नोटिसा गेलेल्या आहेत त्या लोकांनी अलर्ट राहण्याची गरज आहे. जर पाऊस जास्त प्रमाणात अचानक पडला आणि पाणी जर कोयना धरणातून सोडलं आणि पाणी जर शहरात शिरलं तर ज्या भागात पहिल्यांदा शिरतंय त्या भागातील लोकांची राहण्याची वेळ, खाण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, सर्व व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, फक्त प्रशासनाला सूचनांना सहकार्य करावं एवढीच आमची विनंती. नमस्कार. आज सर्व पदाधिकारी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आपण पूरच्या तयारीकरिता आज मीटिंग घेण्यात आलेले आहेत. ह्यामध्ये प्रशासनामध्ये आपण SOP तयार केलेले, त्याचे अनावरण केलेले आहे. आपलं शेल्टर कुठे आहेत त्यामध्ये आपण काय नियोजन केलेले आहे. जेवढे स्वयंसेवा संस्था आहेत त्यांच्यासोबत आपली चर्चा झाली. काही नगरसेवकांच्या सूचना होता नालेसफाई करिता आणि बाकी त्यांच्या वॉर्डामध्ये जे अडचण आहे ते पण त्यांनी सूचना केली, ते पण आपण करून घेणार आहोत. तर पाऊस आले की प्रशासनाचं अधिकाऱ्यांचं काय जबाबदारी आहे त्या अनुषंगाने कुठे कुठे आपण माणसाची नेमणूक केलेली आहेत, कसं पद्धतीने ते कामं करणार आहेत, सर्वांच्या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. तर सर्व पूरपट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांना माझा नम्र अनुरोध आहे की जे पातळीचे इशारा असते ज्यामध्ये आपल्या घरापर्यंत पावसाचं पाणी येणार आहेत त्याच्या पूर्वी आपण कृपया आम्ही जिथे रिक्वेस्ट करणार तिथे शिफ्ट होऊन जायचे गरज आहे. अदरवाईज नंतर आम्हाला तिथून आपल्याला काढायला खूप अडचण जाते. तर सर्वांना अनुरोध आहेत की जरी इन केस आपल्याकडे पूरची परिस्थिती आली तर आपण प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपला आपत्ती मित्र जे ॲप आहे त्यामध्ये सर्व काही माहिती तासाने आपण त्यामध्ये अपडेट करत आहोत. त्या अनुषंगाने सांगलीकरांनी काही भीतीचे वातावरण न करता त्यामध्ये त्याला फॉलो करावी आणि काही काळजी न करून प्रशासन आपलं नक्की सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी सज्ज आहेत. आपण मदत करूया आणि त्या अनुषंगाने आपली तयारी झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.